गुड मॉर्निंग. मी प्रतीक्षा आडी, माझ्या ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. आणि आपण माहेरावरून ती माझी भावाची मुलगी आणली, तिला सोडलं ना, आता चालले. तर रस्त्यात मला मुवाचं झाड भेटलं आहे. तर मुवं पण थोडी थोडी गळल्यात. तर हे बघा, इकडे साहेब तर गेलेत. आणि ते कच्चे पण खाऊ शकतो, शिजवून पण खाऊ शकतो. आता त्याच्या भरपूर काय काय रेसिपी होतात हे मुवाच्या. हे बघा इथे पडले ते बघा, भरपूर असे पडले ते बघा. याला मुवाची फुलं म्हणतात. हे बघा, ही मुवाची फुलं. हे बघा, आणि सुगंध एक मस्त मोहक असतो त्याचा, ते मुवाची फुलं. तर इकडे पाया भरपूर पडलेत. तर मी विचताय का? हे बघा, इकडे पण पडलं ते बघा. हे बघा, विचार नाही तर हे पकडा, मोबाईल पकडा, मी विचते. पाळ्यामध्ये भरपूर पडलेत ते. आणि हे भरपूर औषधी सुद्धा आहे. याचं जर हे करून पिलं ना, याची दारू पण बनते हा मित्रांनो. तर दारू वगैरे असे बनते, ती पण आयुर्वेदिक असतं. तर हे बघा, एवढे विचले. इकडे पकडा जरा. मी आता बंद केली, तुमचं विचलं मी थोडा. हाय, आलो इकडे शेतावर. आणि आपल्या तुरी वगैरे तर मागच्याच याच्यात झाल्यात. 2 आठवड्या अगोदरच तुरी काढून झाल्या. मागच्या शनिवारी पण आलो नाही, तेव्हा थोडंसं तिकडंच थांबलो. कारण 8 दिवस आपण इकडं राहिलो होतो. मला काही यायला जमलं नाही. पण त्याचं लुस्कानी दाखवते काय झालं न्यायालयाचं याचं. हे बघा, काही समजत नाही. हे बघा, आंबे. ह्यो एक चांगला होता, नाही असं नाही. तर आपण मेला एक. हे बघा, हा एक मेला. आणि त्या साईडने एक मेला आहे. समोर दिसत तसं सुकलेलं पानं. चला दाखवते. आणि आपण पाणी द्यायला आलो आहे. आज शनिवार आहे, 28 तारीख आहे आज. तर आपण मागच्या याच्यात सुट्टीला आलो तेव्हा गवत वगैरे सगळं काढून घेतलं. हे बघा, हे आंबा सुकलं आहे पूर्ण. हे पण पाणी टाकून बघते बरं निघतो का. आणि मित्रांनो, हे बघा कशाने. हे बघा, इथे पण मी एक असं केवड्याचं झाड होतं, हे केवड्याचं झाड. हे बघा इथे ते कशाने ते वाकरून ते झाड उपटून टाकून दिलं आहे. आणि या आंब्याच्या पण याच्यामध्ये वाकरले. कशाने वाकरलं की कळत नाही. ते कुत्रं येऊन बसलं होतं की काय माहिती. पण ते कुत्रं एवढूशा याच्यात कसं काय बसेल, बाकीचं इकडं टाकून ना. कुत्रं बसलं असतं, पाय तर दिसायला पाहिजे होते, ठसे उमटायला पाहिजे होते मातीवर. तसं काहीच नाही. चला, हे बघा पाणी पण आलं. साहेबाई तिकडे इंजिन चालू केलं. आता आपलं फुल 2 टाईम. आणि पावसात हा एक आंबा मेला. म्हणजे आता हा जगला तर ठीक, जगेल असा अजून कांदाचा आहे. काही एवढा काही हे झालेला नाही. इकडे थोडंसं काडी जिवंत आहे, बुडाला. तर बघू, ती मोडून टाकली मी. तिकडे पूर्ण कडक झालं आहे ते. थोडंसं जीव आहे त्याला. हे बघा, हे बघा मित्रांनो, मी अजून शेतावरच आहे. आणि आपल्या समोरचा डोंगर, त्याला कोणीतरी आग लावून दिलेली आहे. तर ती आग लागली तर एक
ठिकाणी असं हातसारखं झालं आहे. कॅमेऱ्यात एवढा क्लिअर येत नाही, पण आता थोडंसं हे झालं आहे. पण मग अशी पूर्ण हाताचा शेप आला होता पूर्ण. आणि तिथेच मधी देवीचं म्हणजे छोटंसं दगडावर देवीचं म्हणजे असं आकृती उमटलेली आहे तिथेच मधी. तिथे आजूबाजूला तिथे आग पेटलेली आहे ना, मधी आग लागलेली नाही आहे, आजूबाजूला पसरलेली आहे ती. थोडासा तिथेशी मधी तशी थोडासा उजेड दिसत असेल, पण ते मला वाटते धुरामुळं नाही दिसत आहे. इथे मधी पॉईंट आहे इथे. आम्ही गेलो होतो ठाण्याला, अर्ध्या रस्त्याला पोचलो. आणि तो आपल्या व्हिडिओमध्ये पण असतो तो डॉगी सफेदवाला पुऱ्या मी सांगतो, तो आज अक्षरशः घरामध्ये अडकून राहिला. म्हणजे कधी गेला माहितीच नाही आम्हाला. ते अर्ध्या रस्त्यातून आम्हाला यायला लागलं. साहेबांची पण त्याच्यातून तब्येत नाही बरी, तिकडे ते उभे राहिले तिकडे तेव्हा वाढवतात तिकडून तर अर्ध्या रस्त्यातून जाऊन आलो. तर चला आता साहेबांना लाईट बंद करायला सांगते, सगळी बटणं बंद करा पाहिजे. तर चला आता निघू. आणि थोडेसे तुम्हाला बॅक कॅमेऱ्याने दाखवले. बघा, एक इथे बसला आहे पाठीमागे, आणि तो कुठे जाऊन बसला आहे काय माहिती नाही. मोठी आज एवढी धावपळ झाली ना, पूर्ण दिवस फिरतच होतं गोल. हे बघा इथं बसलाय. हो, लॉक कडीलाच आहे. तर हे बघा, आता निघालो आहे ठाण्याला. आता बघितलं, प्रॉपर चेक केलं आहे बाबा, दोघं पण बाहेर आहेत. तर आता निवांत आता जातो आहे. तर मित्रांनो, चला 2 दिवसाची व्हिडिओ माझी कशी आवडली असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. आणि नवीन असेल तर सबस्क्राईब जरूर करा. चला, बाय, गुड नाईट.